आ जाओ। जय श्री देवी भराडी माता की बाजूला चला आता महाप्रसादाला सुरुवात होते. भूक लागली आहे. नमस्कार मित्रांनो, मी सनी बाने. कसे आहेत? बरे आहेत ना? आता तुम्हाला माहिती आहे आज अंगणेवाडीची जत्रा आहे 2026ची. आज तारीख 9/9/2026. तर आज आम्ही यावर्षी अंगणेवाडीच्या जत्रेला आलो आहे फिरायला, न चुकता दरवर्षीप्रमाणे. पण आता मी सकाळपासून शूटिंग केली नाही आहे, पण मी तुम्हाला आता रात्रीचा मी शूट दाखवतो. जत्रा भरलेली असते ना, पाळणे असतात, खाण्यासाठी मस्त स्टॉल लागलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे ते महाप्रसाद. देवीची ताटं लागतात. देवीची ताटं लागतात. महाप्रसाद केला जातो अंगण्यांकडनं, त्याला ताटे लावणे असे बोलतात. आणि तो नैवेद्य नंतर अंगणेवाडीतले सगळे ग्रामस्थ, जेवढे अंगणेवाडीत घरं आहे तेवढी सगळी ती भक्तांना प्रसाद म्हणून त्या देवीचं नैवेद्य हे देतात. तर आम्ही दादा आले. हे बघा हेलिकॉप्टर कोणतरी नेते आले आहेत. तर मेन मी तुम्हाला रात्री व्हिडिओ दाखवणार आहे. तर मजा करत करत आम्ही जातो सगळे. तर आता व्हिडिओ तुम्ही बघा लास्टपर्यंत, आणि व्हिडिओ आवडता व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले. आणि चॅनलला पहिल्यांदा बघतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हा घ्या ना. कुठे उभी चला केली? हे सावकाश चला चला हे चला तयारी ना. Yes. ओके हा चला. आता आम्ही बघा कशी चालत जातो ते. रात्रीच्या गाड्या पण अजून किती येतात. ही मस्त तुझी बॅटरी रे, फुल येते ना उजेडून. चला चला चला. ते आमच्या भरोश्यावरती येतात आणि आम्हीच विसरतो. भेटली ना? हा हे बाई बाई वाट बरोबर आहे बाई. आता येईल होती ही बरोबर असा. ही बरोबर आहे. इले ते फास्ट येतात पण ते लोक. आम्ही फिरलो आहे ना रे. बघ किती जवळ पोहोचले आता लगेच. कधी कुठे होते सांग, आता किती जवळ आले. जंगलात फिरतो आम्ही. बघ आता इथे हे आहे जास्त. बघ आधी जंगली माणसं बंद आहे रे सगळा. जवळ तर आले. इथे नाही ना रे, इथून जायला. हे इले पण हे पण ना प्लाटून इले आपल्या आधी. रस्ता बदलतात. आम्ही रस्ता विसरलो आहोत. कसले गेले रे पण ते. पाय टाकतो. वाट हीच आहे. आम्ही वाट विसरलो. पायाखाली बघा तुम्ही. नाही नाही गावाले आपले. आम्ही वाट शोधतोय. आहे ना, तेच आम्ही पण जरा वाचकलोय कुठून जायचं ते. हा हा रे डोळ्यावरती बाबू चल. अशी मजा असते बघा. हा रे एक आपलं नाही. चला हे सिंगल सिंगल चाल. हळू हळू हळू. हो एक आपले नाही, रस्त्याने बनवलंय.
इकडून आहे. चल. हा ये ये. ए, आली आली चल हे बघ. वाट हीच आहे, बरोबर आहे. आता आलो आपण. भाई शोधत शोधत आलो रे. नाही, जरा ते जिकडे वाचकाला थोडा वाचकायला झाला. रात्रीचा ना. हो आपण घर दिसूक लागले. घर दिसायला लागल्या. हा समितीमधून सुजित ठाकूर हे सुद्धा विजयी होऊन आई भराडी मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आंगणेवाडी आणि आंगणे कुटुंबीय त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्व भाविक त्यांच्या वतीने आई भराडीची प्रार्थना करतो. पण ते लहान मुलांचे हात सोडलेच नाही पाहिजे ना एवढ्या गर्दीमध्ये. आता 8 वर्षाचा मुलगा हरवला, कधीपासून अलाउन्स करतायत, पण पालकांनाही कळत नाही की एवढं लहान मुलांचे तुम्ही हात कशाला सोडता या गर्दीमध्ये. कारण किती गर्दी असं तुम्हाला माहिती आहे. बस में बैठोगे टिकट लोगे, हर जगह टिकट लगता है. ऊपर मैडम एक्सक्यूज मी, टिकट यहाँ से मिलेगा. ऊपर से भैया टिकट जरा देखो, आ जाओ, खोल लो फटाफट टिकट लो, चालू हो जाएगा. आदमी आगे चलेगा. हाँ पीछे नहीं चलता है. ये बड़े वाला सरकार आमदार खासदार बोलतो नाही. धन्यवाद. दुकान टाकलं रे. सन्माननीय आदरणीय जायला मस्त ना आतमध्ये. अरे हा हाय. आता दर्शन घ्यायला जाऊया परत. आम्ही झालं आमचं आत्ताच झाला बाबू. ते लागलेलं हे आता झालं काय दर्शन. सोहम पवार 8 वर्षाचा मुलगा. सोहम पवार 8 वर्षाचा मुलगा आहे. मरून कलरचा टी शर्ट घातलेला आहे. जय. श्रीदेवी भराडी माते की तुमच्या ओळखले काका आहे ते शिंदरकर काका. आता ताटा लागणार आहे. आता ताटा घेऊन येत आहेत, त्याच्यासाठी आम्ही आता बाहेर उभे आहोत. तुम्हाला ते व्हिडिओ शूटिंग दाखवतो. ऑलमोस्ट सगळा फिरून झाला आहे माझी जत्रा. ताटा लागल्यानंतर प्रसाद आहे ते तुम्हाला दाखवतो. काय काय घेतलं रे? काय नाही घेतलं अजून, उद्या घेणार. उद्या आज घेणार. भाव करून उद्या अजून ठेवायचा. जरा स्वस्त होईल. आज भाव करून ठेवायचा. आज भाव करून ठेवायचा आणि उद्या घ्यायचं, म्हणजे उद्या मोड जत्रा असते ना, स्वस्त भेटते. गर्दी तुफान गर्दी. आज सोमवार आहे तरी पब्लिक आहे बघा. आला आहे मुंबईचे माणसं आले तर सोमवार असून पण. आता मोस्टली काय बोलतो ते सोमवार आहे गर्दी नसणार, पण गर्दी आहे सकाळपासून गर्दी आहे. जय बोला श्रीदेवी भराडी माते की जय बोला श्रीदेवी भराडी माते की जय. हाय हाय रेडी.
प्रसादाला बसलो दादा, महाप्रसादाला बसलो आहे. दे थोडा दे लोणचा खाता ही होती बेशी खायला पाहिजे. मागच्या आठवड्यात जाऊन आलो मी. अच्छा, मागच्या आठवड्यात कस्टमर बनवला मी. हा देतोय का तो देतोय जास्ती कोण पैसे देतोय सचिन नाही दिला पाहिजे सचिन टाकले मोठी अकॅडमी देतोय क्रिकेट अकॅडमी आहे 2 लाख देऊ आणि सोपी सुरुवात हा चालू केलं मी. चालू केला दादा, चालू ना? चला मी पण चालू करतो. मित्र छान मित्रासोबत ओळख झाली. हा सुद्धा यूट्यूबर आहे, नवीनच चॅनल ओपन केलं आहे. सांग नाव तुझं. चॅनलचं नाव आहे द संकेत सावंत ब्लॉग. बरं. आणि मेन कोकणातला नुसती दाखवतात ना, सावंतवाडीत आहे. आता त्यांनी भरपूर ब्लॉग बनवला आहे आणि आता माझ्या बाजूलाच नेमका ब्लॉगरच बसला बघा, ब्लॉगरच्या बाजूला ब्लॉगर. धन्यवाद, मस्त वाटला भेटू. चला आता महाप्रसादाला सुरुवात होती, भूक लागली. भावाशी मस्त प्रसाद होता रे, एकदम मस्त भारी. दरवर्षी आता हे 25 वर्ष आहे आमच्या इकडे. मामाचे माझे मित्र आहे अजित आंगणे काका, अजित आंगणे, त्यांच्या घरी आम्ही दरवर्षी न चुकता येतो. 25 वर्ष झाले महाप्रसादासाठी येतो. आणि ना आता काय डाळ लागत होती रे, जबरदस्त डाळ होती. मी नुसतं ना भात डाळवरती ताव मारलाय चांगला, वडे कमी खाल्लाय, पण मजा येईल. हे प्रसादानं प्रसादाची चवच वेगळी असते, वेगळी असते. तर आता मी इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवली आणि आता मी ना जाणार आहे घरी, पण तुम्हाला तेव्हा दाखवतो की अजून क्राऊडच्या गाड्या किती येतात ते बघा. त्याच्यानंतर आपण व्हिडिओ स्टॉप करू. ही आता रात्रीची असते, रात्रीची. मी ऑलमोस्ट तुम्हाला फिरून दाखवला सगळीकडे, बघितलं ना कसं. आणि कसं मोस्टली गर्दी असल्या कारण जास्त प्रॉपर बोलायला भेटत नाही. तर चला आता आपण गाडी काढायची आहे. बाईकवरती हा कॅमेरा लावणार आहे मी, तुम्हाला गाड्या दाखवतो बघा अजून किती येतात, माणसं किती येतात त्या अजून जत्रेला. हे भाई लोक आपले मित्र भेटले, आपले ओळ्या गावातले ऐकले, आपले खास एकदम भाई. ओळ्या गाव जिंदाबाद ना आपलं. हे बघा मस्त रे, भेट झाली आपली मगाशी पण झाली आणि आता आमची इथे पण भेट झाली. आता आपण प्रसादाला आलो ना सगळे इथे. ओके, हे बघा सगळे मित्र माझे. तमन्ना खेळणी से मुलांना आवडणाऱ्या खेळण्याचा भव्य से त्याच्या कंपनीच्या आवडत्या खेळण्याच्या स्टॉलला भेट द्या. तमन्ना खेळणी सेलवर या आणि कोणती एक खेळणी 100 रुपयामध्ये खरेदी करा. लहान मुलांना आवडणाऱ्या खेळण्याचा भव्य सेल, महासेल, प्रचंड सेल. बघूचा देवा, बघूचा देवा. हे बघा आता कधी ट्रॅफिक लागलं. येताना येणाऱ्या गाड्या थांबल्यास ना तिकडे. एसट्या बा अजून येत आहेत रे, एसट्या कंटिन्यूच रात्रभर संधी. आता उद्या उद्या आहे ना संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एसटी आहे. आता मला काय करायला लागणार माहिती आहे का, मला तिथ्याला यायला लागणार. फक्त तिथ्याला येईपर्यंत रिक्षा भेटली पाहिजे बस.